नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं चांदा मशरूम फार्म या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आधीचे जर तुम्ही काही व्हिडिओ बघितले असेल, तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे की आपण रॉ मटेरियल इथे बनवलेलं आहे, बाकी सगळी तयारी वगैरे झाली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले मशरूमचे बॅग्स भरणार आहोत. तर ते कशा पद्धतीने भरायचे, काय काय काळजी घ्यावं लागेल, त्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत सांगणार आहोत, सगळं काही कशा पद्धतीने भरायचे. तर एक डेमो मी आता तुम्हाला दाखवून देतो की बॅग कशा पद्धतीने भरायचा. त्याआधी आपल्याला जी आपली पिशवी आहे, जी आपली बॅग आहे, ते त्याला स्टेरिलाइज करावं लागते. त्याच्यातले जे काही बॅक्टेरिया असेल ते काढावं लागेल. तर त्याची प्रोसेस, त्याच्यानंतर मग आपण ते बॅग रेडी करावं लागते आधी, त्याची प्रोसेस. त्याच्यानंतर आपण जे रॉ मटेरियल आपला कुटार म्हणा किंवा गवंडा म्हणा तो टाकायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे आपली बीजा, म्हणजे स्पॉन्ज जे आहे आपले मशरूमचे बिया, ते टाकायचे. मग आपण लेयर बाय लेयर ते आपण प्रोसेस करू. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. जर तुमच्यापैकी कोणी नवीन असेल या व्हिडिओचा म्हणजे या चॅनलला, तर तुम्हाला म्हणजे डे वन पासूनची जर प्रोसेस बघायची असेल, तर आम्ही ते आमच्या या चॅनलमध्ये अपलोड करत आहोत की कशा पद्धतीने करायला पाहिजे मशरूमची फार्मिंग, ऑयस्टर मशरूमची फार्मिंग. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन समोर जे काही व्हिडिओज येणार ते तुमच्यापर्यंत येणार आणि तुम्ही पूर्ण डे वन पासूनची जी काही प्रिपरेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आताचं जे काही टेम्परेचर आहे तुम्ही बघू शकता आणि ह्युमिडिटी पण बघू शकता. टेम्परेचर आता 26.8 डिग्री आहे सेल्सिअस आणि आता वाजले 6:30 आणि ह्युमिडिटी आहे ते 99% आहे. ह्युमिडिटी पण मेंटेन होत आहे आणि टेम्परेचर पण मेंटेन होत आहे. 20 दुपारला वगैरे, 20 रात्री दुपारला पण 25 होतं, आता 26 झालेलं. आता दरवाजा चालू बंद होत आहे त्यामुळे, आणि ह्युमिडिटी पण 99 मेंटेन आहे. ठीक आहे. तर ते सगळी प्रोसेस आता जे काही समोरची आहे ती तुम्ही आता बघाल. हे आपलं जे काही आपण तयारी केली होती ते आहे, ते मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. ही आपली ती तयारी आहे. आता आपण बघू की आपले बॅग्स लावण्याची पद्धत कशा पद्धतीने आपण करतो. तर सगळ्यात आधी आपल्याला एका पाण्यामध्ये एक झाकण फॉर्मलिनचं टाकायचं आहे. म्हणजे 5 लिटरमध्ये एक झाकणचं जवळपास तुम्हाला फॉर्मलिन टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपले जे काही पॉलिथिन बॅग्स असेल, दोरी असेल किंवा जे कुठलं सामान जे आपण बॅग भरण्यासाठी यूज करत आहोत ते पूर्ण त्या पाण्यातून काढून घ्यायचं. म्हणजे काय की आपलं निर्जंतुकीकरण पूर्ण होऊन जाते. त्यानंतर आपले प्लॅस्टिक घ्यायचे, त्याच्या अंदर आपल्याला असं जमा करून घ्यायचं. बघा मी कशा पद्धतीनं करत आहो, ते सगळे आपण जमा करून घ्यायचे अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात खाली आपल्याला त्याला ठेवायचं आहे. बकेट असेल तर बकेट किंवा वाटा असेल तर वाटा, काही पण तुम्ही घेऊ शकता. आणि मग असं आतमध्ये पाणी टाकून मग ते पलटून घ्यायचं आहे. बघा हे सगळे लोक प्लॅस्टिक पलटवत आहे आणि नंतर मग मी त्याला असं म्हणजे ओपन करून ठेवत आहे. नंतर मग मी त्याला असं क्लीन करत आहो. हे बघा कशा पद्धतीने. आणि ते क्लीन झालं म्हणजे त्या पाण्यातून काढून आपल्याला दोन्ही साईडनी ते ओलं करायचं, एका साईडनीच नाही. ठीक आहे. ते एकदाच पूर्ण निघालं की नंतर मग आपल्याला काय करायचं, नंतरची आपली स्टेप आहे की आपण साडीला जशी चिन्या मारतो ना, तशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात खालचा कोंडा जो आहे त्याला तसं चिन्या मारायचा आहे. का बरं, की आपली जी बॅग आपण बनवू, ज्याच्यामध्ये आपण आपला गवंडा किंवा कुठा रॉ मटेरियल जो कुठला आपण मशरूम ग्रो करायसाठी यूज करत आहोत तो टाकणार आणि ती आपली बॅग गोल दिसली पाहिजे सिलेंडर सारखी, त्यासाठी म्हणून आपण हे खाली असं बांधतोय. नाही बांधलं तरी चालेल, बट बांधलं तर चांगलं राहणार. ठीक आहे. तर त्याला बांधून घ्यायचं. मग याला बांधायसाठी आपण काय यूज करू शकतो, एकतर दोरी, आम्ही इथे दोरी यूज करतो, किंवा मग तुम्ही रबर पण यूज करू शकता. बट रबरपेक्षा मला तरी वाटते की तुम्ही दोरी यूज करा, ते थोडं बेटर राहणार. कारण की रबरचं एखादा तुटू पण शकतो किंवा काही पण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही दोरी यूज करत आहोत. जर आपल्याला रबर चांगला क्वालिटीचा मिळाला तर मग आपण रबर पण यूज करू शकतो. ठीक आहे. तर याला अशा पद्धतीने आपण याला बांधून घेऊ चांगल्या पद्धतीने. आणि जवळपास तुम्ही त्याला 2 ते 3 राऊंड फिरवा आणि 2 गाठ त्याला बांधून घ्या, म्हणजे जेणेकरून तो चांगला पक्का येऊन जाणार. आणि एकदाचं ते पूर्ण पक्कं बांधून झालं की त्याला मग काय करायचं की जो आपण बांधलेला आहे तो आपल्याला घ्यायचा अंदरच्या साईडला. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला प्लॅस्टिक पलटावं लागेल. ही प्लॅस्टिक पलटून घ्यायची, म्हणजे आपण जेव्हा याच्यामध्ये आपलं रॉ मटेरियल टाकू, हे बघा आता ही बॅग कशी गोल गोल आली आहे, म्हणजे खालच्या साईडने ते गोल येऊन जाते. आणि हे का बरं आपण करतो, जेव्हा आपण आपलं कुटार टाकतो ना त्यावेळेस ते आतमध्ये दबून जाते, त्यामुळे आपण ते करतो. ठीक आहे. सगळ्यात आधी हा कुटार चांगला हे करून घ्या, कारण की काही काही ठिकाणी हा वाढलेला आहे. मिक्स करून घ्या. नंतर मग हा टाकायचा आहे. 4 इंचपर्यंत याची लेअर पहिली बसवायची आहे.
आणि टाकताना कुठला धागे किंवा माती वगैरे येत असेल, कारण की आपला धाराचा आहे, तर तो एकदा पाहून घ्याल. आणि हा टाकल्यावर चांगलंसं दाबाचं. दाबताना ज्या साईडनं दाबतो आपण त्या साईडची पिशवी वरती उचलायची, म्हणजे जेणेकरून हा चांगला दबल्या जाईल. ठीक आहे. धागे दोरे जे काही असेल ते काढून घ्या आणि हा असा चांगला दाबाचा. त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी असे मातीचे पण कण दिसत आहे. आपला 4 इंची झाला नाही आहे, पुन्हा टाकायचं. ज्या साईडनं दाबत आहो ना त्या साईडची प्लास्टिक उचलायची, म्हणजे तो बरोबर दबल्या जाते. ठीक आहे. हा झाला आपला टाकून आता 4 इंचीपर्यंत. ठीक आहे. ठीक आहे. आता हे बिया घ्यायचे. एका लाईनीमध्ये फक्त 100 ग्राम गेले पाहिजे त्या हिशोबाने. आणि टाकताना इकडे आपण टाकत आहोत तर त्या साईडची प्लास्टिक उचलायची आणि असे कोणत्यानेच टाकायचं, अंदर नाही टाकायचं. हे आपली लेयर मेथड आहे. थोडं कमी जास्त होईल स्टार्टिंगमध्ये. बट ट्राय करा जितकं कमी जाईल. एकदमही कमी नाही गेलं पाहिजे, एकदम जास्त नाही. हे आपली गेली पहिली लेयर. ठीक आहे. याच्यानंतर पुन्हा कुटार टाकायचा. टाकताना पुन्हा एक तेच चेक करायचं, मधामधात काही माती किंवा दुसरं काही येत आहे का. आता हे एक आलं गव्हाचं. मग पुन्हा सेम प्रोसेस, दाबाचं पुन्हा. आणि एकदमही नाही दाबाचं, म्हणजे दाबताना प्लास्टिक खेचायची नाही, नाही तर प्लास्टिक फाटून जाईल. जसं आपला याचं धानाचं असल्यामुळे फाटण नाही. कापसाचं किंवा काय म्हणतो आपलं दांड्याचं राहिलं ते मग फाट्याची भीती राहते. हे आता आपलं 4 इंचपेक्षा थोडंसं जास्त झालं वाटतं. पुन्हा हे दाबाचं. आणि मग पुन्हा आपले बिया घ्यायचे, स्पॉन्ज, आणि याच्या कोणत्याने ठीक आहे. मग पुन्हा 4 इंचीची लेयर. मग पुन्हा दाबाचं. जास्त होते. हे 2 टाकले ना आपण आता, का 3 टाकले. ठीक आहे. मग पुन्हा आपलं कुटार हे टाकायचं. हे झाले आपले कुटाराचे. हे आता 4थी लेयर.
हे शेवटची राहणार, कारण की नंतर मग वरती ते दाबासाठी बांधासाठी आणि हे प्रेस करायसाठी म्हणजे जागा लागते, पिशवीची तितकी गरज आहे. पुन्हा दाबाचं. पुन्हा हे 4 इंचीची लेअर. झाले का 4 इंचीचे? 1 2 3 4. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर 2 कोंटे पकडायचे, एक साईडनी इकडून दाबायचं, त्याच्यानंतर इकडून दाबायचं, सेम, मग इकडून, नंतर मग इकडून. 4ही साईडचे कोंट्याचे पूर्ण प्लास्टिक जमा करून घ्यायचं हातात. त्याचं पहिले दाबलं, कोण मेरे, अच्छा याचा असं दाबून घेतलं की मग थोडं थोडं फिरवायचं. आणि याच्या आधी सुई कुठे गेल्या रे आपल्या, कुठे नाही हे जमला का? हो जमला जमला. चांगला जमला आहे. हे जे 2 आपले बियाचे जे 2 लाईन आहे, याच्या मधात असे एका लाईनच्या मधात असे 8 गड्डे करायचे. बस की मग अशी दाबाची थोडी प्लॅस्टिक, काही काही ठिकाणीवरून थोडीशी फाटू पण शकते. आणि नंतर मग याला अशी दाबून हा जो आपला वरचा कोंटा आहे हा फिरवून घ्यायचा. हा फिरवून झाला की मग आपली दोरी घ्यायची आणि अशी बांधून घ्यायची. दोरी किंवा रबर जे काही असेल त्याच्या मदतीनं बांधून घ्यायची. अशा पद्धतीने आपली बॅग भरून झाली. तर मित्रांनो, आपले मशरूम्स बॅग लावून झालेले आहे. मी मध्यात काही व्हिडिओज काढले नाही, काही जे मेन व्हिडिओज आहे ते काढले. बाकी मग बॅग भरण्याकडे जास्त लक्ष दिलं आम्ही, कारण की आम्हाला लवकरात लवकर भरायचं होते, कारण की भरपूर बॅग होते, कारण की रॉ मटेरियल जास्त होतं. आम्ही फक्त 2-3 जण होतो, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर करायचं होतं. आणि त्यामुळे मी त्यावेळेसचे व्हिडिओज पूर्ण नाही बनवलं, की तुम्हाला जे पूर्ण एक व्लॉग सारखं पाहिजे तशा टाईपचं नाही बनवलं. बट जे महत्त्वाचं तुम्हाला माहिती पाहिजे ते मी पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आता तुम्हाला जे काही आहे ते पूर्ण लावल्यानंतर ते कसं आहे ते तुम्हाला आता दाखवतो मी. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपण आपले बॅग जे आहे मशरूमचे ते असे लटकवलेले आहेत. आता एक म्हणजे इथे 1 2 3 बॅग आलेल्या आहेत. खाली पुन्हा 4थी आणि 5वी बॅग आरामशीर येऊ शकते. बट ही दोरी लहान असल्यामुळे आपले 3 बॅग आल्या, काही ठिकाणी 4 बॅग पण आल्या, लहान मोठी दोरी असल्यामुळे. ठीक आहे, तर हे आपण अशा पद्धतीने आपली पूर्ण बॅग अटकवली आहे. काही एक बॅग आपण टेबलवर पण ठेवली आहे. बाकी या रूमचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आता आपल्याला ते मेंटेन करायचं आहे. महत्त्वाचं ते आहे, ते मेंटेन करू. आणि ते कार्बन डायऑक्साईड पण हळूहळू व्हायला तयार झालेलं आहे, कारण की आता मला थोडं ऑक्सिजनची कमी असं वाटत आहे, कारण की एकच झाला आता हे रूम पॅक आहे त्यामुळे. तर थोडं लक्ष इकडे पण द्यावं लागेल. आता 20 दिवस हे पूर्ण पॅक करायचं आहे. म्हणजे आम्ही ते काम करू, इथे नाही, बाजूला एक रूम आहे तिथे आम्ही काम करू, बाकी सगळी प्रोसेस करू आणि ही पूर्ण पॅक राहणार आहे. इथे आम्ही फक्त बॅग आणून लटकवणार. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. काही तुम्हाला सुटलं असेल माझ्याकडून, काही तुम्हाला सांगायचं तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. तसं मी तुम्हाला नेक्स्ट आणखी पुन्हा बॅग भरायचे. हे आता फक्त 18 बॅग भरून झाल्या, पुन्हा नवीन आम्ही पुन्हा बॅग भरू. टोटल आम्हाला 120 बॅग भरायचे आहे. तर 120 बॅगमध्ये कुठे काय सुटते कमी जास्त ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ठीक आहे, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल कशा पद्धतीने जे काही बनवलेलं आहे, कशी तयारी करतो आम्ही, तर
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे मशरूम फार्मिंगचे कोणी मित्र असेल जे करत असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजे जेणेकरून आमचं आणखी प्रोत्साहन वाढेल काम करायचं आणि व्हिडिओज बनवायचा. नाहीतर मग तितकं बनवून हे माझ्यासाठी तर आहेच, बट यूट्यूबला अपलोड मी करत आहोत, तर थोडं त्याच्यातूनही जर काही रिस्पॉन्स मिळाला तर मला बरं होणार. ठीक आहे, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.